मस्साजोगच्या प्रकरणाकडे मराठा समाज एवढा संवेदनशीलपणे बघतोय की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची माणुसकीतून झालेली भेट सुद्धा समाजाला पटलेली नाही। सुरेश अण्णा धसांवर टीका झालेली आहे। बऱ्याच गोष्टींबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत सुरेश अण्णा धस आहेत। नेमकं त्या दिवशी बैठकीत काय झालं आणि अण्णाला वाटतंय की हा गेम कोणीतरी करते, त्याविषयी बोलण्यासाठी अण्णा स्वतः माझ्यासोबत। अण्णा, एक महाराष्ट्राला जाणून घ्यायचं की नेमकं त्या दिवशी तुम्ही तिथं कसे होतात, तुम्हाला माहित होतं का धनंजय मुंडे तिथे येणार आहे आणि तुमची भेट होणार हे माहित होतं? हे बघा, प्रदेशाध्यक्ष आहेत माझ्या पक्षाचे बावनकुळे साहेब, त्यांनी मला जेवायला बोलवल्याच्या नंतर माझं जाणं काम आहे, माझे ते बॉस आहे। त्या पद्धतीने मी तिथं गेलो। काही वेळाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्ही अर्धा पाऊण तास एकत्र होतो। ठीक आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष काल बोलले असतील 4-4.5 तास बैठक झाली। काय की त्यांचा प्रवास आणि बोलताना ते बोलू शकतात, मी त्यांना काय बोलू शकतो? माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी ऑर्डर देऊ शकतो? नाही। परंतु साहेबांनी म्हणले की बाबा डेव्हलपमेंटच्या याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही भांडत बसू नका। या बाबतीत काय, मी स्पष्टपणे सांगितलं, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। जगातलं कोणीही म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही। आणि मी निघून आलो, ते निघून गेले, ती बैठक संपली। आता काल परवा जे 13 मी धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। त्याच्यात झाकून लपून काय नव्हतं। निवासस्थानी भेटायला गेलो, तब्येत विचारली, ते म्हणले आमच्यावरती बाबा सध्या लय तुम्ही हे करता। मी म्हणलं ह्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही। तुमचे आका आणि तुमचे जे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यात जास्त तेढी कोणती गोष्टीची आलेली आहे की फक्त संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने मारलंय ती पद्धत बिलकुल आवडलेली नाही। आणि तुम्ही तुमचं दुखत बिकत असलं तर हॉस्पिटलाइज व्हा, अशा प्रकारचा सल्ला दिला आणि माझा मी निघून आलो। पण हे माणुसकीच्या नात्याने तुम्ही म्हणता भेट झाली, दवाखाना, त्यांचा आजारपण, पण लोकांना का पटत नाहीये? त्यांनी माणुसकी सोडली, धनंजय मुंडे साहेबांनी माणुसकी सोडली, पंकजाताईंनी सुद्धा माणुसकी सोडली। आणि मी का संतोष देशमुख बद्दल बोलू नये? संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा पंकजाताईचा एजंट आहे, मागच्या निवडणुकीत प्रीतमताईंचा एजंट आहे। धनंजय देशमुख एका बूथवर आणि संतोष देशमुख एका बूथवर। 19ला प्रीतमताईचे एजंट आहेत, नंतर 19लाच नमिता मुंदडाचे ते एजंट आहेत, दोघं जण। कालच्या लोकसभेच्या एवढ्या हाराखरीच्या निवडणुकीमध्ये हे दोघेच भाऊ तिथं एजंट आहेत। आणि त्याच्यानंतर आता नमिता मुंदडाचे सुद्धा ते एजंट आहेत। कोण? संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख। मग माझ्या पक्षाचा एक बूथ प्रमुख मारला गेलाय ना, मग बूथ प्रमुखाच्या बाजूने मी राहायचं नाही का? आणि आज माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी बोललेत की जरी मी बैठक बोलवली त्यांची आणि माझी, जरी बैठक बोलवली तरी सुरेश धस कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज झाले नाही। मी म्हणलं मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, ते म्हणले तुमचं तुम्ही ठाम राहा आणि निघा। पण एक मनोज जरांगे पाटील वडिलकीच्या नात्याने त्यांनी आमची बैठक बोलवणी, म्हणजे बैठक बोलवलेली हे मला माहीत नव्हती, मला एकट्याला बोलवलं होतं। नंतर त्यांना बोलवलं, पण तिथे कुठलंच काही कॉम्प्रोमाइज नाही, काय नाही, लगेच ते तिकडं ना आम्ही इकडं। पण तुमच्या भेटीबद्दल समाजातून काही नाराजीची प्रतिक्रिया आहेत आणि दुसरं मनोज जरांगे पाटील सुद्धा तुमच्यावर कमालीचे नाराज झाले, तुमच्याकडे बघण्याची त्यांची इच्छा नाही असं त्यांनी स्टेटमेंट करून। हे पहा, मनोज दादा हे आमचं दैवत आहे। तडी तापाडीने रागामध्ये काही बोलले असतील, आता त्याच्या गोष्टी बाहेर आल्याच्या नंतर अजून आजच्या ऐवजी उद्याच्याला काही गोष्टी बाहेर येतील। अंजली दमानिया जे बोललेले आहेत कृषी विभागातल्या घोटाळ्यावर, त्यांना पूर्ण बोलता आलेलं नाही, त्याचे डॉक्युमेंट मी आणले। काही जणांचे रेट लिस्ट सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत, ते उद्या किंवा परवा मी आणखी बाहेर जाहीर करील। म्हणून मग ते बाहेर जाहीर पडल्याच्या नंतर, आणि माझं मत असे की या सगळ्या प्रकारामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थितरित्या माइंड गेम खेळतंय, याच्यात कुणीतरी षडयंत्र रचते। बरोबर काल बघा
मग 25-30 दिवसापूर्वी बैठक झाली. काल तोच पत्रकार बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट घेतो, तोच पत्रकार माझ्याकडे स्टेटमेंट घ्यायला येतो, तोच पत्रकार बावनकुळे साहेबांकडून वधवून घेतो. 4.5 तास बैठक झाली का? अरे ती बैठक कधीची? 25-30 दिवसापूर्वी. मी जाऊन भेटून कधी आलो? परवा 13. कुणाला? धनंजय मुंडेंना, दवाखान्यात म्हणून, माणुसकी म्हणून. त्यांनी माणुसकी सोडली, पण आम्ही माणुसकी सोडली नाही. आणि ही आमची संस्कृती आहे, जाऊन भेटणं. ते भेटलो. आणि हे जे षडयंत्र आहे, या षडयंत्राच्या बाबतीत मी 100% मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मुख्यमंत्र्यांना बोलवून, कारण मला ह्याच्यात पूर्ण लक्षात आलं हे कोण करतंय ते, पूर्ण बाब माझ्या लक्षात आली. मी त्यांचं नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगेल आणि हा जो पूर्ण षडयंत्र रचले याचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळी करीन. कोण करते गेम? योग्य जिल्ह्यातलाच आहे की जिल्ह्याच्या बाहेरचा आहे? तुम्ही जिल्ह्यातला ओळखून घ्या. जिल्ह्यातलाच आहे थोडं. आज मी सांगणार नाही. योग्य वेळी मी निश्चितपणे पर्दाफाश करतो. म्हणलं ना की बरोबर तुम्हालाच माइंड गेम खेळता येतात का? माइंड गेम आम्ही बी खेळू इथून पुढं. पण काय कारण असावं की ज्यांना हे करायचंय सगळं? मेसेजच्या प्रकरणावरून लक्ष हटवायचंय, तुम्हाला अडचणीत आणायचंय? मला अडचणीत आणायचं, संतोष देशमुखच्या प्रकरणावरून फोकस हटवायचा. पण मी ठामपणे सांगतो की मी संतोष देशमुखच्या प्रकरणावरून फोकस हटू देणार नाही. कधीपर्यंत? द्रौपदी मुर्मू यांच्या पुढं शेवटचा माफीनामा जोपर्यंत जाईल तोपर्यंत या प्रकरणावरून मी फोकस हटू देणार नाही. पण जो कोण नेता तुमचा गेम करतोय त्याला सुद्धा जिल्ह्याचा नेता व्हायचंय. तुमचं नाव जरा होतंय मसाजोग प्रकरणामध्ये. मराठा सर्व जातीय धर्म तुमच्या सोबत उभं राहत आहे. त्यांच्या मोठेपणाला बाधा होत्या. कुणाची तरी ज्युलुसी आहे मनात. ती ज्युलुसी काढण्यासाठी ते कोण करते हे मला पक्का माहिती. मी त्याचं नाव पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना सांगेल. कारण मुख्यमंत्री संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आज बावनकुळे साहेब सुद्धा बोलले, मी पण बोलतो की जे मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. ठामपणे मुख्यमंत्री महोदय संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आमच्या बरोबर आहेत. मी जी भूमिका घेतोय तिच्या बरोबर आहे, समाज जी भूमिका घेतोय तिच्या बरोबर आहे. अगोदर त्यांच्या कानावर घालील आणि नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल थोडंसं. सुप्रिया सुळेंनी सुद्धा तुमच्याबद्दल एक वक्तव्य केलं जे तुम्हाला चांगलं वाटेल की सुरेश अण्णा धस हे मॅनेज होणार नाहीत असा माझा विश्वास आहे. 100% आहे. आय एम अनमॅनेजेबल आहे बरं का. त्याच्यामुळे तर फाटका तुटका आहे ना. आजपर्यंत कधीच मॅनेज नाही, कुठंच नाही. धनंजय देशमुख सुद्धा तुमच्याबद्दल काल चांगलंच बोलले. मी त्याचे मनापासून आभार मानले ना, आत्ता बी मानतो. मसाजोगकरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण माझा दामन साफ आहे हे त्यांना माहिती. याच्यातून लक्ष विचलित होणारच नाही, अजिबात होणार. जनतेचे होऊ देणार नाही. जनतेचंही होऊ देणार नाही. मी म्हणलं ना हे प्याल्यातलं वादळ आहे. आज किंवा उद्यापर्यंत हे क्लिअर होईल. आणि मी ज्यावेळेस आता पुढच्या भूमिका घेतोय तेच आक्रमक राहतील अण्णा. किती जरी भेटी झाल्या तरी. भेटी नाही, एक भेट आणि दुसरी भेट जी आहे ती माणुसकीच्या नात्याने. तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही सोडली नाही हे दाखवण्यासाठी मी तिथं गेलो. तुमचा जो गेम करताय नेता जिल्ह्यातला त्याला काय इशारा द्याल तुमच्या भाषेत? माझा गेम होणार नाही. मी एवढा सोपा नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण जिल्ह्यातल्याच नेत्याकडून हा सगळा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. ही भेट लीक करण्यात आलेली आहे. आता हा जिल्ह्यातला नेता कोण हे काही दिवसातच समोर येईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आष्टी.